VCDC ची पूर्वतयारी कशी करावी आणि मुलांची निवड कशी करावी, म्हणजे स्क्रीनिंग कसे करावे, तर याबद्दल आपला पहिलाच टप्पा काय आहे, पहिला आपला काम काय आहे? अंगणवाडी केंद्रामध्ये साल्टर वेइंग स्केल आहेत. हे वेइंग स्केल फार दिवसापासून वापरले चाललेले आहेत. हे वेइंग स्केल प्रमाणित करणं अत्यंत गरजेचं आहे. गावामधील किराणा दुकानामध्ये 5 किंवा 10 किलोचं त्या ठिकाणी वजन माप असतं. ते वजन माप आणून त्याच्या आधारे आपले जे काही वजन काटे आहेत किंवा वजन काटा आहे साल्टर वेइंग स्केल तो आपल्याला प्रमाणित करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे जे काही वजन काटे आहेत ते अचूक वजन देतात का, त्यासाठी ते चेक करणे आवश्यक आहे आणि थोडासा चूक होत असेल तर त्यांना कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे. बरोबर. आणि हा आपली पूर्वतयारीचा एक प्रमुख पहिला भाग आहे. त्यानंतर म्हणजे इतर साहित्याबद्दल काय करावं? लांबी मोजण्यासाठी इन्फोंटोमीटर, उंची मोजण्यासाठी स्टेडिओमीटर आणि दंडगीर मोजण्यासाठी आपल्या दंडगीर पट्टी आपल्याला उपलब्ध करावी लागते. म्हणजे हे तीनही साहित्य आपल्याला तयार ठेवावे लागते. पुढचा टप्पा काय असावा, म्हणजे सॅम आणि मॅम मुलांचा शोध कसा घ्यावा, स्क्रीनिंग कसे करावे? सॅम आणि मॅम बालकांचा शोध घेण्यासाठी अगोदर आपल्याला बालकांचं 3 गटामध्ये विभागणी करावं लागेल. जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंत, 6 महिने ते 3 वर्ष आणि 3 वर्षे ते 6 वर्ष असं आपल्याला 3 गटामध्ये विभागणी करावं लागेल आणि त्यांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. मग जो सर्वात लहान वयोगट आहे म्हणजे 0 ते 6 महिने, ह्यासाठी मग काय करावे? आता जी बालकं तीव्र कमी वजनाच्या गटामध्ये आहेत आणि ज्यांना कुठल्या प्रकारचा आजार नाही, या बालकांचं व्यवस्थापन आपल्याला गाव पातळीवरच करता येतं. प्रामुख्यानं यासाठी आपल्याला, कारण ही बालकं पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतात, या ठिकाणी स्तनपानामध्ये काही अडचणी आहेत का, तेवढ्या अडचणी शोधून त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना गरम ठेवणे आणि जंतुसंसर्गापासून त्यांचा बचाव करणे, या 3 बाबींचा आपण जर चांगल्या प्रकारे अवलंब केला तर निश्चितपणे या बालकांचं व्यवस्थापन आपल्याला गाव पातळीवरच करता येतं. आता पुढे आपण येतो 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटावर. तर या वयोगटात आपण सॅम आणि मॅम मुलं कसं ओळखावे? 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील सर्व बालकांची अगोदर आपण पायावर खड्डा पडणारी आपण सूज पाहणार आहोत आणि पायावर जर खड्डा पडणारी जर सूज असेल तर आपल्या त्या ठिकाणी ही बालकं सॅम गटामध्ये मोडतात. म्हणजे अशा मुलांना सरळ आपोआप सॅम गटात टाकायचे आहे. मग अशा मुलांची उंची, त्यांचं वजन, दंडगेर वगैरे हे घेण्याची काहीच गरज नाही का? ज्या बालकांच्या पायावर सूज असते त्या बालकांचं वजन ऑलरेडी वाढलेलं असतं, त्यांचा दंडगेर सुद्धा वाढलेला असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्यानं वजन किंवा वेगळ्यानं दंडगेर घेण्याची आपल्याला गरज नाही. ज्या बालकांच्या पायावर किंवा शरीरावर सूज असते अशा बालकांच्या शरीरामध्ये सोडियम रिटेन्शन टेंडन्सी वाढलेली असते. त्या सोडियम सोबत शरीरामध्ये पाणी पण खूप साठलेलं असतं आणि जे काही वजन जास्तीचं असतं ते शरीरामध्ये अतिरिक्त पाण्याचं ते वजन असतं, त्याच्यामुळे दंडगेर सुद्धा वाढलेला असतो. बरं, म्हणजे खरं हे मुलं तीव्र कुपोषित असतात, मात्र पाणीची मात्रा जास्त असल्यामुळे त्यांचं वजन कमी दिसत नाही. आता उर्वरित मुलांचं काय करावं? खड्डा पडणारी सूज असलेली बालकं वगळून उर्वरित जी काही बालकं राहतील त्या सर्व बालकांचा आपण दंडगेर मोजणार आहोत. दंडगेर मोजल्याच्या नंतर ज्या बालकांचा दंडगेर 11.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल अशी बालकं आपण सॅम गटामध्ये समाविष्ट करणार आहोत आणि ज्या बालकांचा दंडगेर 11.5 ते 12.5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल परत या बालकांचं आपण वजन घेणार आहोत, लांबी घेणार आहोत किंवा उंची घेणार आहोत. ज्या बालकांचं वय 2 वर्षापेक्षा कमी आहे त्या बालकांची आपण लांबी मोजणार आहोत आणि ज्या बालकांचं वय हे 2 ते 3 वर्ष गटामध्ये आहेत त्यांची आपण उंची मोजणार आहोत. ग्राम बाल विकास केंद्राच्या VCDCच्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये शेवटच्या पानावर वजनाचे, लांबीचे आणि उंचीचे तक्ते देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत. 0 ते 2 वर्ष बालकांची लांबीचा तक्ता आहे आणि 2 ते 6 वर्ष वयोगटातील उंचीचा तक्ता आहे. पाहत असताना आपल्याला आपलं बाळ कोणत्या वयाचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला लांबीचा किंवा उंचीचा तक्ता आपल्याला निवडावा लागतो. तक्ता निवडल्याच्या नंतर आपलं बाळ मुलगा आहे का मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला जो मुलीचा रखाना, मुलगी असेल तर मुलीच्या रखान्यामध्ये त्या ठिकाणी आकडेवारी पाहावी, मुलगा असेल तर मुलाच्या रखान्यामध्ये आपण आकडेवारी पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या वयोगटावर येतोय म्हणजे
3 ते 6 वर्ष वयोगटात. मग ह्या वयोगटात सॅम आणि मॅम मुलांचा शोध कसा घ्यावा? जसं आपण 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांची अगोदर आपण पायावरची सूज पाहिली, त्याच पद्धतीनं 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांच्या पायावरची आपल्याला खड्डा पडणारी सूज आपल्याला पाहायची आहे. ज्या बालकांच्या पायावर खड्डा पडणारी सूज आढळेल ते बालकं सॅम गटामध्ये समाविष्ट होतील. उर्वरित बालकांचं जसं आपण 6 महिने ते 3 वर्ष वयोगटामध्ये उर्वरित बालकांचा आपण दंडघेर घेतला, या गटात मात्र आपल्याला दंडघेर घेण्याची आपल्याला गरज नाही. तर आपल्याला बालकांची उंची मोजायची आहे, परंतु सर्वच बालकांची आपल्याला उंची मोजायची नाही. तर जे बालकं मध्यम कमी वजन आणि तीव्र कमी वजनाच्या गटामध्ये असतील तेवढ्याच फक्त बालकांच्या मर्यादेमध्ये आपल्याला त्यांना उंची आणि वजन मोजायचं आहे. आणि जो तक्ता आहे तर तक्त्याच्या आधारे आपल्या बालकांचं वर्गीकरण करावायचं आहे. म्हणजे या मोठ्या वयोगटात असणाऱ्या मुलांचे आपण जेव्हा मोजमाप करतो ते काम थोडासा सोपा आहे, कारण त्यांच्या दंडघेर मोजण्याची गरज नाही आणि दुसरा की सर्व मुलांची उंचीही मोजण्याची गरज नाही आहे. फक्त आपण SUW किंवा MUW मुलांचीच फक्त उंची मोजण्याची गरज आहे. एक आपण उदाहरण पाहूया की किरण नावाचं एक बाळ आहे, तो मुलगा आहे. त्याचं वय 11 महिने आहे आणि त्याची लांबी ही 70 सेंटीमीटर आहे आणि किरणचं वजन हे 6 किलो आहे. हे किरण मुलगा असल्यामुळं बाळ हे सॅम गटामध्ये येतं, परंतु हे जर आपण चुकीनं आपण जर मुलीच्या तक्त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे मात्र मॅम गटामध्ये येऊ शकतं. ते म्हणून आपल्याला पाहत असताना अगोदर आपल्याला लांबीचा तक्ता आपल्याला बघावा लागेल, कारण हे बाळाचं वय हे 11 महिने आहे, म्हणजे 2 वर्षाच्या आत असल्यामुळं त्याला आपल्याला लांबीचा तक्ता बघावा लागेल. आणि जर या व्यतिरिक्त आपण जर उंचीचा तक्ता पाहिला तरी सुद्धा त्या बाळाचं वर्गीकरण हे चुकू शकतात. तर आता आम्ही पाहिला की सॅम आणि मॅम मुलांना कसं निवडावे, तर किती मुलं सॅम आणि मॅमची निवडण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षित आहे? महाराष्ट्रामध्ये विविध सर्वेक्षण झालेले आहेत. त्या सर्वेक्षणाच्या आधारे असं आपल्याला म्हणता येईल की 4% बालकं सॅम गटामध्ये आहेत, 12% बालकं मॅम गटामध्ये आहेत, असे एकूण 16% बालकं सॅम आणि मॅम गटामध्ये आहेत. आणि आदिवासी क्षेत्रात सुद्धा हीच टक्केवारी असेल की काय? आदिवासी क्षेत्रामध्ये यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पण बालकं असण्याची शक्यता आहे. तर 16% सॅम आणि मॅम मुलं अपेक्षित आहे आपण म्हणतो, तर प्रत्यक्ष एवढी मुलं निघतात का? आपण जर अहवाल पाहिला तर अहवालामध्ये आकडेवारी 16%पेक्षा खूपच कमी आहे. त्याची कारणं पण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. 100% बालकांचे वजन घेतलं जात नाही किंवा उंची लांबी घेतली जात नाही, एक. नंबर 2, त्या ठिकाणी वजन काटे पण त्या ठिकाणी अचूक नाहीत. नंबर 3, सर्वच ठिकाणी साधनं उपलब्ध नाहीत. तर ही प्रामुख्यानं कारणं आहेत. प्रामुख्यानं 2 वर्षाखालील बालकांची संख्या मात्र ह्याच्यामध्ये खूप कमी आहे. बऱ्याचशा ठिकाणी बालकाच्या अंगावर कपडे असताना सुद्धा त्यांची वजन घेतली जातात, त्याच्यामुळं वजन जास्त आल्यामुळे त्या बालकांची वर्गवारी चुकते, त्याच्यामुळे बालकं कमी येतात. आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे की संख्या वाढल्यामुळं त्या ठिकाणी आपल्यावर कार्यवाही होईल, प्रशासकीय कार्यवाही होईल, या भीतीपोटी जाणीवपूर्वक काही अंगणवाडी कार्यकर्ते संख्या पण कमी दाखवतात. म्हणजे त्यांना वरिष्ठांची थोडी भीती आहे आणि मुद्दामून आकडेवारी थोडीशी कमी दाखवण्याची प्रवृत्ती आहे. आणि शिवाय काही मुलं खरोखरच सुटतात, सर्वेक्षण होतच नाही, हा सुद्धा एक कारण आहे. आता आपण सॅम आणि मॅम मुलांना ओळखला, आता आपल्याला VCDC सुरू करायचे आहे, तर कोणत्या मुलांना VCDC मध्ये दाखल करावे? विविध पद्धतीनं शोध घेतलेल्या आणि आजारी नसलेल्या सर्व सॅम मॅम बालकांना याच्यामध्ये आपल्याला दाखल करावायचं आहे. त्याचबरोबर NRC आणि CTC मधून उपचार घेऊन परत आलेले परंतु अद्यापही सॅम मॅम गटामध्ये असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करावायचं आहे. थोडक्यात काही मुलांवर VCDC मध्ये एकदा उपचार करून सुद्धा ते सुधरत नाही किंवा NRC मध्ये पाठवून ते पूर्णपणे सुधरत नसतील, अशी परिस्थिती फार कॉमन असते. तर अशा मुलांना पुन्हा एकदा ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे अपेक्षित आहे. सॅम बालकांना इतर बालकांच्या तुलनेमध्ये 9 ते 10 पटीनं मृत्यूचा धोका जास्त असतो आणि मॅम बालकांना इतर बालकांच्या तुलनेमध्ये मृत्यूचा धोका दुपटीने जास्त असतो. म्हणून त्या बालकांची आपण निवड करून त्यांनाच फक्त आपण दाखल करतो. म्हणजे या मुलांची बालमृत्यू टाळणे
हा VCDC मध्ये दाखल करण्याच्या मुख्य कारण आहे? आपल्या राज्यामध्ये वेळोवेळी काही सर्वेक्षणे होतात, ICDS ची आकडेवारी सुद्धा आपल्याकडे असते. तर राज्यामध्ये साधारणतः SUW MUW मुलं किती आहेत आणि सॅम आणि मॅमची मुलं किती आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण 61 लक्ष बालकं आहेत. त्यापैकी 17 लक्ष बालकं ही मध्यम कमी वजनाची आहेत, 4 लक्ष बालकं तीव्र कमी वजनाची आहेत आणि 7.5 लक्ष एवढी मॅम गटामध्ये आहेत आणि 2.5 लक्ष एवढी सॅम गटामध्ये आहेत. आपण जेव्हा सॅम आणि मॅम मुलांना दाखल करतो तर निम्मे SUW MUW मुलं सुद्धा आपोआप याच्यामध्ये दाखल होतात आणि त्यांनाही उपचार मिळतो.